वसुबारस आहे आणि या दिवशी काही पारंपरिक उपाय जे वाडवडिलांकडून आले आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. पण तत्पूर्वी हे उपाय ऐकण्याआधी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. वास्तविक वसुबारस हा सण गाय वासरू यांचं पूजन करून दूध दुभते याला गायीच्या स्वरूपामध्ये लक्ष्मी मानून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा खरा तर हा दिवस आहे. जर बघितलं तर आपल्या वासरावर जीवापाड प्रेम करणारी गाय ही तेवढंच प्रेम त्या गोपालकावर देखील करते. आणि अर्थातच हा अनुभव ज्या लोकांनी गाय पाळली आहे त्यांना असतोच. आपल्या धर्मामध्ये आपल्या संतांनी तसंच धर्माने गायीला गोमाता असं म्हटलंय. अर्थातच प्रत्येक ठिकाणी गायीचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. वास्तुशास्त्रामध्ये तर गायीला प्रचंड महत्व आहे. आज वसुबारसेच्या निमित्तानं मी तुम्हाला आवर्जून उपाय सांगतोय. हे उपाय तुम्ही करून पहा आणि तुम्ही मला नक्की अनुभव कळवा. हे तुम्ही वसुबारसेच्या दिवशी देखील करू शकता किंवा नंतर देखील करू शकता आणि त्याचा तुम्हाला जो काही अनुभव येईल तो आम्हाला जरूर कळवा. जसं की तुमच्या वास्तूमध्ये अर्थात तुमची बैठी वास्तू असेल तरच हा तुम्हाला उपयोग करायचा आहे. जर तुम्ही मुंबई सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी आणि फ्लॅट सारख्या ठिकाणी राहत असाल तर हे करणं अशक्य आहे. जर तुम्हाला घरामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये अशांतता वाटत असेल तर सवत्स धेनू म्हणजे वासरासहित गाय तुम्ही तुमच्या घरामध्ये प्लॉटमध्ये शक्य असेल तर फिरवू शकता किंवा प्लॉटमध्ये फिरू शकता. हे अग्निदिव्य मात्र फ्लॅटमध्ये तुम्हाला करायचं नाहीये. त्याऐवजी तुम्हाला दुसरे खूप सारे उपाय ते मी सांगणार आहे. ज्या घरामध्ये सातत्यानं ताणतणाव वास्तुदोष नकारात्मकता आढळते अशा फ्लॅटमध्ये काय करायचा असा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका. गायीच्या पायाखालची थोडीशी माती एका बाटलीमध्ये भरून तुम्ही घरामध्ये ठेवू शकता किंवा गायीच्या पायाखालची माती ही तुम्ही जेव्हा वास्तुशांती असते त्यावेळेस वास्तुपुरुष जो निक्षेपित केला जातो पुरला जातो त्या ठिकाणी मरून माती टाकली जाते. पण जर ती टाकली गेली नसेल तर गायीच्या पायाखालची माती घेऊन थोडीशी ती गंगाजलात ओली करून ज्या ठिकाणी वास्तुपुरुष तुम्ही निक्षेप केला आहे फ्लॅटमध्ये त्या ठिकाणी मातीचं तुम्ही लेपन करू शकता. काळ्या गायीच्या पायाखालच्या मातीची पुरचुंडी किंवा कापडामध्ये शिवून किंवा काचेच्या बाटलीत भरून तुम्ही कुठेही घरामध्ये ठेवू शकता. ज्या मंडळींनी वास्तुपुरुषाची स्थापना केली नाही वास्तुशांती केली नाही त्यांनी आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण त्या वास्तुपुरुषाबरोबर वेगवेगळ्या माती देखील त्यावर टाकल्या जातात. त्यावर गायीच्या पायाखालची माती ही टाकली जावी. घरामध्ये छोटीशी कुंडी घेऊन जर तुम्ही तुळशीचं रोप लावणार असाल तर त्या तुळशीच्या रोपामध्ये देखील गायीची पायाखालची माती जरूर टाकावी. तुम्हाला माहिती आहे की गाय वासरू खरं तर माय लेकरांचं प्रतीक मानलं गेलंय. त्यामुळं मुळातच आई आणि लेकराचं प्रेम हे असतंच. पण कालांतराने काही ना काही कारणाने आई आणि मुलाबाळांमध्ये जर मतभेद झाले तर अशा वेळेस काय करायचं ते मी आपल्याला सांगतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. ज्या मंडळींनी अशा प्रकारचा त्रास भोगलाय किंवा भोगतायत अशांनी चांदीची किंवा धातूची गाय वासराची प्रतिमा देवघरामध्ये किंवा बेडरूम मध्ये किंवा आपल्या नजरेसमोर कुठेही ठेवावी. ज्यांना मानसिक अस्वास्थ्य वाटतं अशा मंडळींनी गायीचे निरसे दूध हे आंघोळीच्या पाण्यामध्ये महिनाभर टाकावे. तसंच मानसिक तणाव येत असेल आणि चित्त स्थिर राहत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता चंद्राच्या प्रकाशामध्ये ते दूध चंद्राला नैवेद्य म्हणून दाखवून थंड स्वरूपाचं दूध स्वतःही प्यावं. ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत विवाह जमतच नाहीत अशा मंडळींनी गायीच्या दुधामध्ये 11 चिमूट हळद टाकून हे दूध केळीच्या झाडाच्या मुळाशी सोडावं किंवा केळीचं झाड नसेल तर औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी सोडावं व या झाडांना हात जोडून प्रार्थना करावी की त्वरित विवाह व्हावा. आणि याबरोबरच तुमच्या अटी सुद्धा कमी असायला हव्यात. याशिवाय गायीचं दूध गरीब आणि अनाथ मुलांना जर दान केलं तर त्याला क्षीरसागरा एवढं पुण्य मिळतं असं म्हणतात. क्षीरसागर म्हणजे समुद्र एवढं पुण्य. तसंच गायीच्या दुधानं शिवशंकराच्या पिंडीवरती अभिषेक केला तर पूर्वजन्माची पातक आणि दोष नष्ट होतात असंही शास्त्रात स्पष्टपणाने सांगितलंय. भगवान श्रीकृष्णांना तर गायी अतिशय प्रिय आहे. त्याच्या एका बासरीने अखंड गायी त्याच्या भोवती जमा होतात
अशा या बाळकृष्णाला पूजेतल्या गायीच्या दुधानं दही, तूप, मध आणि साखर हे एकत्र करून त्याला पंचामृताचा अभिषेक करा. त्यानंतर त्या बाळकृष्णाला स्वच्छ पुसून त्याला गायीच्या दुधाचा वाटीभर नैवेद्य दाखवा. या 2 वेगवेगळ्या वाट्या दाखवल्या तरी चालतील किंवा एका वाटीत दाखवलं तरी चालेल, पण मग अर्धा पती पत्नीने प्राशन करावं, असं नियमित करावं. ज्या योगे उत्तम संतती प्राप्त होते असं म्हणतात. ज्या घरामध्ये सातत्यानं अशांतता वाटत असेल तर पौर्णिमेच्या रात्री ते जे मूळ घर आहे त्या घराच्या चारही कोपऱ्यात आतल्या बाजूने म्हणजे आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य या चारही बाजूला 4 वाट्या ठेवायच्या. त्या वाट्यांमध्ये गाईचं दूध ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा मध टाकायचं. रात्रभर त्या वाट्या तेथे तशाच उघड्या ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी हे दूध वड, पिंपळ आणि औदुंबर यापैकी कोणत्याही एका झाडाला घाला किंवा तिन्ही झाडांना थोडं घातलं तरी चालेल. ते दूध त्या ठिकाणी घातल्यानंतर त्या झाडांना मनोभावे नमस्कार करा. ज्यावेळेस तुमच्या घरी पाहुणे येतात, अतिथी येतात ना, त्यावेळेस त्यांना चहा ऐवजी दूध दिलं तर त्याचे हे उत्तम परिणाम पाहायला मिळतात. अर्थात दूध प्यायला पाहुण्यांनी तयारही व्हायला पाहिजे. गायीच्या तुपाचं केलेलं हवन हे वातावरणामध्ये शुद्धी निर्माण करते. आणि तुम्हाला रोज अग्निहोत्र करायचं शक्य नसेल तर ते शक्य नाही आजकालच्या धावपळीच्या जीवनात, तर तुम्ही गायीच्या शेणीचा तुकडा तुपामध्ये भिजवा, त्याच्यावर भीमसेन कापूर ठेवा आणि तो जाळा, त्याचा धूर करा. अर्थात हा धूर सहन होईल एवढाच करावा आणि मग त्याची राख सर्वांनी कपाळी लावा, मनगटाला लावा, गळ्याला लावा. अर्थात राख डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला गायीच्या शेणापासून बनवलेला जर धूप हवा असेल ज्याच्यामध्ये अनेक वनस्पतींचा समावेश आहे तर आमचा आनंदी वास्तूचा यज्ञ आनंदम धूप तुम्ही जरूर घ्या. गोमूत्राचे देखील खूप सारे उपाय शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. गोमूत्र वास्तूमध्ये पवित्रता निर्माण करते. तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, नवीन घ्या, जुनी घ्या, त्यावर थोडंसं गोमूत्र शिंपडून मग ती वापरायला सुरुवात करा. अर्थात गोमूत्र थोडं शिंपडा. जर तुम्हाला नजर लागत असेल, तुमच्या घराला नजर लागत असेल तर सर्व प्रकारची अपवित्रता दूर करण्यासाठीचं सामर्थ्य हे गोमूत्रामध्ये आहे. तर बरीचशी मंडळी ही गोझरण रस प्राशन करतात, त्यामुळे सुद्धा अनेक रोग दूर होतात असं आयुर्वेद शास्त्रात सांगितलंय. अर्थात यासाठी चांगल्या आयुर्वेद तज्ञाचा सल्ला मात्र जरूर घ्या. दिवाळी आहे, तुम्ही सड्या टाकणार, मग तुम्ही सड्या टाकल्यानंतर तुम्ही जमिनीवरती गोमूत्र कडुनिंबाच्या पानानं जरूर शिंपडून पहा. ते सुद्धा खूप महत्वपूर्ण मानलं जातं. ज्या स्त्रियांना आपल्या मुलांबद्दल कायम कटकट वाटते किंवा मुलाचं आणि आईचं जमत नाही, अशांनी मुलांसोबत या सवत्सधेनुची बारसेच्या दिवशी पूजा करावी. गाय वासराला काळजीपूर्वक प्रदक्षिणा घालावी. गायीला डाळ, गूळ आणि केळ खाऊ घातल्यानं आरोग्याचे दोष देखील दूर होतात असे म्हणतात. तसंच गायीला पाठीमागच्या म्हणजे पोटाकडच्या बाजूने पोटाला हात लावून नमस्कार करावा असं शास्त्रात सांगितलंय. असं म्हणतात की गायीच्या पाठीमागून पोटाला जर हात लावला तर रक्तदाबासारखे आजार देखील बरे होतात आणि अर्थातच यासाठी चांगल्या आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घ्या. गायीला नेहमी चारा घालावा. गायीला चारा घातल्यानं पापाचं प्रायश्चित्त होतं असं म्हणतात. गर्भवती स्त्रीने आपल्या खोलीमध्ये आवर्जून लहान बाळाच्या चित्राबरोबरच गाय वासराचं चित्र देखील लावावं किंवा गाय वासराची मूर्ती ठेवावी. जर आपल्याला ही मूर्ती हवी असेल तर आमच्याकडे ही मूर्ती आपल्याला नक्की मिळेल. या वसुबारसेच्या दिवशी आनंदी वास्तूमध्ये तिची यथाविध पूजा करून ठेवली जाईल, परंतु आपल्याला ती दिवाळी नंतर मिळेल. तसंच बारशाच्या दिवशी देखील गायीचं म्हणजे वसुबारसेच्या दिवशी आणि तुमच्या बाळाच्या बारशेच्या दिवशी देखील गायीचं पूजन महत्वाचं असतं. याशिवाय तुम्हाला जर वेगवेगळ्या शांत्या असतील, मूळ नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र वगैरे, तर अशा वेळेस देखील गायीच्या खालून ते बाळ पोटा खालून काढलं जातं. अर्थात आता ती प्रथा नाही राहिली, पण किमान हात लावला तरी सुद्धा समाधान वाटेल किंवा नमस्कार केला तरी तो दोष दूर होत असं म्हणतात. ची मंडळी बऱ्याचदा आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून गायीचं शेपूट देखील डोक्याला लावतात. पण असा काही उद्योग करताना गाय मारकी नसावी हेही महत्वाचं. वसुबारसेच्या दिवशी गायीचं पूजन करून हात जोडून गायीच्या पोटातील सर्व शक्तिमान देवतांना आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करावी. आणि अर्थातच आपल्या इच्छा ही गोमाता स्वतःच्या माध्यमातून त्या जे स्तरांचे देवता आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर गायीच्या पाठीवर
कापडाची सुंदर झूल अंतरावी, त्यात एका बाजूला सूर्य आणि दुसऱ्या बाजूला चंद्राची प्रतिमा असावी. तुम्हाला जर शक्य असेल तर गायीच्या कपाळी अष्टगंध आणि गंगाजळ एकत्र करून त्रिपुंड काढावं किंवा गंध लावावं, यामुळं दत्ताची कृपा होते असं म्हणतात. दर्शको, हे सारे उपाय जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे पारंपरिक आहे. हे उपाय केल्यानं पैशाचा पाऊस पडतो, आरोग्य चांगलं होतं, सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात असा माझा दावा नाही. परंतु पूर्वापार आपले पूर्वज हे सांगत आलेले उपाय केवळ माहिती करता आपल्याला सांगत आहे. आणि जर आपण हे उपाय करून पाहिले आणि उपाय केल्यानंतर आपल्याला छानसा फरक पडला तर आम्हाला जरूर कळवा. याशिवाय आपले खूप सारे मंत्र आलेले आहेत. 5 मंत्र दिवाळीच्या निमित्तानं मी प्रकाशित केलेले आहेत. ते तुम्हाला माझ्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. तुम्ही दररोज ते मंत्र ऐकू शकता. युट्यूबला गेल्यानंतर व्हिडिओज लिस्टमध्ये जाऊन ते पहा. लक्ष्मी कुबेर विष्णू यंत्र, अष्टलक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, यमराज धर्मराज यमराज मंत्र आणि फक्त कुबेर मंत्र असे 5 वेगवेगळे मंत्र संपेपर्यंत आपल्या युट्यूबवरती, आपल्या मोबाईलवरती, आपल्या वातावरणामध्ये ऐकू जातील अशा पद्धतीने दररोज जरूर लावा आणि मला अनुभव कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम.